हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात? आणि आत्ता वाजलेत मॉर्निंगचे 5. कारण आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणून आज आम्ही लवकर उठलो होतो. त्यानंतर फ्रेश व्हायला गरमागरम चहा, त्याशिवाय फ्रेश झाल्यासारखं वाटतच नाही आणि झोप पण उडत नाही. त्यानंतर आम्ही असं रेडी झालोत, कारण आम्हाला जायचं होतं आमच्या छोट्याशा क्यूटच्या बाबूला बघायला. आणि ही बघा, इकडे आत्ती झाली आहे, पण अजून काय बालिशपणा जात नाही. जाणार पण कसा? सगळ्यात छोटी जी आहे घरात, तेही तिचं चालूच आहे, पण आहे तर क्यूटच. छोटी आत्ती जी आहे ती श्री स्वामी समर्थाचं नाव घेऊन असा आमचा प्रवास सुरू झाला. कारण आम्हाला जायचं होतं महाडला, आणि एवढ्या सकाळी पहाटे आम्ही निघालो महाडला. आत्ता थोडं उचडलं आहे, तर अजूनही फॉग आहे. बघा किती मस्त फॉग आहे, खूप थंडीसुद्धा आहे. खरंच खूप छान वाटतं पहाटे प्रवास करायला. आणि अरे वा, किती ना भोगदा लागला आहे. भोगद्यामध्ये ना खरंच खूप मजा येते. लहानपणी असं वाटायचं ना की कुठेतरी खूप अंधारात जातो आहे. इथे बघा ना, अंधारातून असं वाटतं की अंधारातून उजेडाकडे चाललो आहे. बघू शकता तुम्ही कसं सगळीकडे अंधार आहे आणि एक ठिकाणी असं उजेड दिसतो आहे. अंधाराकडून उजेडाकडे जाण्यासारखं वाटतं आहे. किती छान आहे ना हे सगळे मोमेंट्स. आता आम्ही जातो आहे उजेडाकडे, आणि फायनली उजेड आला. छान होतं आहे सगळं. त्यानंतर आता आम्ही पोचलो आहे देवरुखला. हे सगळं तिकडचं वातावरण कोकणचं. आणि हा आमचा अवधूत घरातून येताना कसा होता आणि आता कसा झाला आहे प्रवासामध्ये. बापरे, ट्रॅव्हलिंगचं काय बोलायचं. गाडीमध्ये बसून ना पाय आकडले होते, म्हणून थोडंसं बाहेर गेलो फेरफटका मारायला, जरा फ्रेश व्हायचं होतं. तिकडे बोलले गार्डन आहे, गार्डन तर नव्हतं, पण असं थोडंसं फेरफटका मारून आलो. फायनली आम्ही पोचतो महाडला. खूप एक्साइटमेंट बाबूला बघायची. तर बघू. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कोण असेल ना, तर ही छोटी आत्तीच आहे. तिला जास्त एक्साइटमेंट बाबूला बघायची. फायनली आम्ही आमच्या बाबूला भेटलो. क्यूटचा आहे छोटासा बाबू. सगळेजणी खूप एक्साइटेड होते. त्यानंतर छोटीशी रस्सम काय असतात ते झालं. हे बाळाला आम्ही पोचलो घरी. तर आमचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.